लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सर्वात मोठी अपडेट आणि तितकाच मोठा गोंधळ समोर आला आहे. आम्हाला 3,000 रुपये मिळणार होते, पण खात्यात फक्त 1,500 का जमा झाले? आणि माझ्या तर शेजारच्या ताईला पैसे आले, पण मला अजून मेसेज का नाही आला? तुम्हालाही हेच प्रश्न पडलेत ना? तर काळजी करू नका. डिसेंबरचा हप्ता, नोव्हेंबरची पेंडिंग रक्कम आणि तुम्हाला पैसे कधी येणार या सर्वांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण एक छोटी चूक तुमचे पैसे अडवू शकते. सर्वात पहिली गुड न्यूज. 13 जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. होय, पैसे पडायला सुरुवात झाली आहे. पण इथेच खरी गोष्ट आहे. चर्चा होती की 3,000 रुपये येणार, पण सध्या बहुतांश महिलांच्या खात्यात डिसेंबरचे 1,500 रुपये जमा होत आहेत. आता मूळ मुद्द्यावर येऊया. अशा लाखो महिला आहेत ज्यांना अजूनही ना नोव्हेंबरचे पैसे मिळाले ना डिसेंबरचे. त्यांनी काय करायचं? तर बहिणींनो, 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, थोडी कळ काढा. बघा, राज्यभरात कोटीच्या घरात लाभार्थी आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी बँकिंग सिस्टीमला वेळ लागतो. मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की पूर्ण वाटप व्हायला 6 ते 7 दिवस लागले होते. त्यामुळे तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर घाबरून जाऊ नका. कमीत कमी 2 ते 3 दिवस वाट पहा. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, सर्वात आधी तुमची ई-KYC पूर्ण आहे का हे चेक करा. आणि हो, हे सुद्धा तपासा की तुम्ही योजनेतून अपात्र तर झाला नाहीत ना. जर तुम्ही सरकारच्या अटींमध्ये बसत नसाल तर मात्र पैसे मिळणे कठीण आहे. आता लक्ष द्या, जर KYC पूर्ण असूनही आणि पात्र असूनही तुम्हाला पैसे मिळत नसतील तर नक्की कोणाकडे तक्रार करायची आणि प्रोसेस काय करायची यावर एक स्पेशल सोल्युशन व्हिडिओ आम्ही थोड्याच वेळात चॅनलवर अपलोड करणार आहोत. तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे तो व्हिडिओ मिस करायचा नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि हो, मला खाली कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळाले होते का आणि डिसेंबरचा हप्ता जमा झाला का? भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.